सभागृहातील सर्वजण, याच्यामध्ये आमचे डॉक्टर सप्तर्षी अनवर राजन गोरडे सर, आमचे विश्वस्त आणि अन्य या कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि सर्व मित्रमैत्रिणी, संविधानाच्या प्रार्थनेने सुरू झालेला हा कार्यक्रम जपानी प्रार्थनेने समाप्त होत आहे. संविधान ही राष्ट्रीय प्रार्थना आहे आणि जपानी प्रार्थना इथे सादर केली आणि महात्मा गांधीजींचा विचार जपानमध्ये आजही कसा आहे आणि नितीनने 47 देशामध्ये जाऊन तो कसा आणखीन पुन्हा त्याच्यामध्ये पसरवण्याचा जो प्रयत्न केला आहे आणि तिकडचं काही गांधीजींचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावरून महात्मा गांधी हे जगाचे आहेत, एका देशाचे नाही आहेत. सगळ्या सीमा ओलांडून ते गेलेले आहेत आणि शांतीचा मंत्र हा आजच्या काळामध्ये जागतिक अशा स्वरूपाची अत्यंत निकड झालेली आहे असं मला वाटतं. मी फार वेळ घेत नाहीये. ॲडव्होकेट निशा आमची मैत्रीण आहे. आम्ही एका विचाराच्या वसईमध्ये बऱ्याच वर्षापूर्वी आमच्याकडे आलेली होती आणि मला वाटते की 1000 स्त्रिया आम्ही जमवलेल्या होत्या. परित्यक्त स्त्रिया, विधवा, अन्य अशा अनेक प्रकारच्या स्त्रिया आम्ही जमवलेल्या होत्या आणि भाई वैद्यही त्यावेळेला आपल्याबरोबर आलेले होते. आमच्या घरी मीटिंग झालेली होती आणि सगळे कार्यकर्ते जमलेले होते. आज कित्येक वर्षांनी मला पुन्हा निशाचं अनेक ठिकाणी आम्ही वाचत होतो, परंतु आज प्रत्यक्ष मला भेटता आलं आणि तिला ऐकता आलं. तिने जे विचार मांडलेले आहेत त्यामध्ये मला आठवण झाली ती मीरा अँड महात्मा नावाचं सुधीर कक्कर यांचं इंग्रजी पुस्तक आहे. त्याचं सारंग दर्शनेंनी मराठीमध्ये केलेलं आहे अनुवाद. त्यांनी खूप छान आपली निरीक्षणं मांडलेली आहेत. तर ती निरीक्षणं अशी आहेत की पहिलं निरीक्षण असं आहे की वैचारिक वाढ झालेल्या शहाण्या माणसांना गांधी वाटेतच भेटतो. दुसरं निरीक्षण आहे गांधींना पुन्हा पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करणारी माणसं, त्यांचं महात्मापण उसवून त्याच्या चिंध्या करणारी माणसं, अशी ही माणसं आहेत. आणि तिसरं निरीक्षण आहे की काही जण गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा एक एक पैलू तपासत हा माणूस बाप म्हणून कसा होता, नवरा म्हणून कसा होता, ब्रह्मचारी म्हणून कसा होता, पुरोगामी होता की प्रतिगामी होता, अशा बाबतीत कशा पद्धतीने तो वागलेला असेल ही उत्तरं भिंग लावून पाहतात. निशाचं आजचं जे बोलणं होतं, आपल्याशी जो संवाद साधलेला होता, तो मला असं वाटतं की वैचारिक वाढ झालेल्या शहाण्या माणसांना गांधी कसा वाटेतच भेटतो त्या पठडीमध्ये मोडणारं होतं. कारण एक अत्यंत कौटुंबिक अशा प्रकारचं नातं निर्माण झालेलं आहे आपलं गांधींच्या बरोबर सुद्धा आजही ते आहे. म्हणजे काल जर तुम्ही प्रमोद मुनघाटेंचं बुकमार्क वाचलं असेल तर त्याच्यामध्येही त्यांनी काही निरीक्षणं दिलेली आहेत आणि त्या निरीक्षणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो संघर्ष होता तो अभिजन आणि बहुजनांच्या मध्ये होता आणि गांधीजींनी नेहमी बहुजनांची बाजू घेतलेली आहे. आणि ती बाजू कशा पद्धतीने घेतलेली आहे आणि स्त्रियांचं स्थान काय आहे हे त्यांनी पुन्हा आपल्या विचारातून आणि आपल्या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे निशाने इथे जे इतके विचार मांडलेले आहेत त्या सगळ्याचा परामर्श तिने अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. मी आता पुन्हा म्हणजे त्याची पुनरुक्ती अशी करत नाहीये, परंतु मला असं वाटतं की धर्मापासून तर स्त्री धर्मापर्यंत या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि या सगळ्या महिलांना त्यांनी, जगभरच्या महिलांना, म्हणजे मी एक यादी आणलेली आहे की त्या यादीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की निशाच्या बोलण्यामध्ये ते सगळं आलेलंच आहे, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की किती वेगवेगळ्या धर्माच्या, आता म्हणजे जपानमधून आपल्याला सांगितलेलं आहे असं, तर किती वेगवेगळ्या धर्माच्या, वेगवेगळ्या जातीच्या, वेगवेगळ्या प्रांतातल्या, वेगवेगळ्या रंगाच्या आणि राजघराण्यातल्या स्त्रिया होत्या, त्याचबरोबर सामान्य अशा प्रकारच्या स्त्रिया होत्या. त्याची एक छोटीशी एक झलक म्हणून मी आपल्या पुढे मांडते आहे की सोंजा श्लेशिंग ही जू होती, रेहाना तय्यबजी आपल्याला आता तिचा नाव उल्लेख झालेला आहे, मार्गारेट स्लेड, खुर्शीदबेन नवरोजी पारसी, मार्गारेट स्लेड ख्रिस्ती होती,
एस्थर फारिंग प्रोटेस्टंट मिशनरी होती. राजकुमारी अमृत कौर पंजाबी ख्रिस्ती प्रोटेस्टंट होती. सरलादेवी चौधुराणी, मी एकेरी नावाने, कारण मला त्या खूप जवळच्या वाटतायत म्हणून मी एकेरी नावाने बोलते. सरलादेवी चौधुराणी होती बंगाली. अवंतिकाबाई गोखले आपल्या महाराष्ट्रातल्या होत्या, पुण्याच्याच होत्या. आणि म्युरल लेस्टर ख्रिस्ती प्रोटेस्टंट, बघा कॅथलिक होत्या त्याच्यामध्ये. आणखीन काही सरोजिनी नायडू हैदराबादच्या होत्या. निल्ला कुक या विदेशी तरुणी होत्या, अत्यंत उच्छृंखल अशा प्रकारची तरुणी होती, पण गांधीजींनी तिला कसं खाली बसवलं, तिचं मन कसं शांत केलं हेही त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. सुचेता कृपलानी आहेत, मेरी बार आहेत, मिशनरी आहेत. पुन्हा सुशीला नायर, मिली पोलॅक ब्रिटिश होत्या आणि तिचा नवरा ज्यू होता. प्रेमा कंटक आपल्या मराठी होत्या. मार्गारेट बर्क व्हाईट या ख्रिस्ती होत्या. आणि त्या महिलेचं नाव अशासाठी घेतलं पाहिजे की आज गांधीजींचा चरख्यावरचा जो फोटो दिसतो तो फोटो त्या बाईंनी घेतलेला आहे आणि ती फोटोग्राफर होती. तिला गांधीजींच्या बरोबर काम करायचं होतं, पण तिने सांगितलं की तुमचं हे जे काम आहे ते काम मी बंदिस्त करून ठेवते, की ते आजपर्यंत आपल्यापर्यंत आलेलं आहे. तो चरख्यावरचा फोटो हा या मार्गारेट बर्क व्हाईटने केलेला आहे. मनू गांधी, गांधीजींची या पुतण्याची मुलगी, नात होती, आपल्याला माहिती आहे. अँटोनिया मिरबेल होती. मार्गारेट स्पिगल होती, ज्यू होती. या सगळ्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या स्त्रिया होत्या. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताचा हा स्वातंत्र्याचा लढा जो आहे हा अत्यंत गौरवशाली आहे. आणि तो गौरवशाली अशासाठी आहे, महात्मा गांधींच्यामुळे हा गौरवशाली झाला. आणि तो गौरवशाली अशासाठी आहे की सशस्त्र अशा प्रकारचे ब्रिटिश होते, ते शस्त्र घेतलेले होते आणि त्यांना गांधीजींनी फक्त आत्मबलावर आणि निशस्त्र, एकही शस्त्र न घेता अहिंसा, सत्य, करुणा या बळावर आणि आत्मबळावर आणि सगळ्या लोकांना आपल्याबरोबर घेऊन लोकशाही मार्गाने त्यांनी हा लढा लढलेला आहे. आणि म्हणून हा अत्यंत गौरवशाली अशा प्रकारचा लढा आहे. मला काही बाबतीमध्ये बोलायचं होतं, पण मी फक्त मुद्दे आपल्या पुढे मांडते की ते सगळं निशाच्या बोलण्यामध्ये आलेलंच आहे की महात्मा गांधीजींचं मत काय होतं स्त्रियांच्या संदर्भामध्ये. की त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्त्रिया म्हणजे मूर्तिमंत अहिंसा आहेत. त्यांचं क्षेत्र फक्त चूल आणि मूल नाही, त्याच्या पलीकडे ज्या अर्थी त्या मुलाला जन्म देतात त्या अर्थी त्या दुसऱ्याची हिंसा करू शकणारच नाहीत. कारण मूल जिवंत आपल्याला बघायला मिळावं अशी प्रत्येक बाईची आईची जी इच्छा असते ती मूलतः स्त्रीमध्ये आहे, मूलतः प्रत्येक माणसामध्ये आहे, पण स्त्रीमध्ये ती विशेष आहे. आणि म्हणून त्यांच्या क्षमतेचा आपण उपयोग केला पाहिजे हे महात्मा गांधींनी दाखवून दिलं. त्यांनी असं सांगितलं की स्त्रिया फक्त समानतेच्या पातळीवर नाहीत तर त्याच्यापेक्षाही उच्च आहेत, हेही त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी म्हणजे परदेशातील अनेक स्त्रिया गांधीजींच्यावर भाळल्या असं आपण म्हणूया, त्यांच्या कामावर. त्याचं कारणच असं आहे की त्यांची उक्ती आणि कृती आणि त्यांचा सेवाभाव. म्हणजे रोलाने तर सांगितलेलंच होतं की गांधी मला दुसरा ख्रिस्त वाटतो, त्याचं ॲनी बेझंटने पण म्हटलेलं आहे. परंतु त्याचं कारण बघा, परदेशातल्या स्त्रियांना त्यांच्यावर ख्रिस्ताचा जो प्रभाव होता तो त्यांना गांधीजींच्या मध्ये कुठेतरी दिसत होता. आणि म्हणून त्या इथे येत होत्या, त्या आपलं राजघराणं सोडून येत होत्या, त्या आपलं ऐशारामी जीवन सोडून येत होत्या. आणि इथे आल्यानंतर कशा प्रकारचं म्हणजे दिवे लावले जायचे, कंदील असायचा, तिथे शौचालयाची व्यवस्था नव्हती, जमिनीवर झोपायचं, सूत कातायचं, या सगळ्या प्राथमिक आपल्या ज्या गरजा होत्या. म्हणजे सूतकताई केल्याशिवाय आपल्या गांधीजी त्यांना प्रवेश पण देत नव्हते, हाही एक महत्वाचा भाग आहे. परंतु खाली बसून कामं केली पाहिजे, सामान्य लोकांसारखं वागलं पाहिजे, जमिनीवर झोपलं पाहिजे, साधं शाकाहार आणि साधं जेवण घेतलं पाहिजे, हे सगळं त्या बायांनी केलं परदेशातल्या. ते फक्त या एकाच गोष्टींच्यामुळे की त्यांच्यामध्ये असलेला जो एक सेवाभाव आहे तो आणि एक दयार्द्र अशा प्रकारचं त्यांचं हृदय आहे हे त्यांना कळून आलेलं होतं. गांधीजींच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा अपपरभाव नव्हता. त्यांना असं वाटत असे की कोणतीही जी बाई किंवा जी मुलगी आपल्याकडे कार्य करण्यासाठी आलेली आहे तिची जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्यामुळे मला तिचं रक्षण केलं पाहिजे. पण रक्षण केलं पाहिजे म्हणजे तिच्याशी बोलत असताना आणि तिचं काम बघत असताना तिच्यातली जी ताकद आहे, तिच्यातली जी ऊर्जा आहे त्याची तिलाही जाणीव करून घेतली पाहिजे आणि तिने त्या आपल्या देशासाठी सुद्धा त्याची जाणीव करून दिली पाहिजे. नंतर त्यांनी स्त्रियांच्या बरोबर अत्यंत बरोबरीचं वर्तन केलं.
त्यांचा व्यवहार अतिशय वासनारहित होता. बघा की महात्मा गांधीजींच्या बाबतीमध्ये आणि नेहरूंच्या बाबतीमध्ये सुद्धा, पंडित नेहरूंच्या बाबतीमध्ये त्यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे ना, हा खुलेआम केलेला आहे. त्यांच्या पत्रव्यवहारातून आपल्याला दिसतं. म्हणजे महात्मा गांधींची पत्र बघा कशी आहेत. म्हणजे प्रेमा कंटकचं एक इतकं सुंदर पत्र आहे. त्याच्यामध्ये तिला गांधीजींच्या विषयी पडलेलं स्वप्न दिलेलं आहे तिने. आणि तिला काय स्वप्न पडलं होतं तर प्रेमा कंटक असं म्हणतात की मी बाळ झाले आहे आणि गांधीजी आई आहे आणि तिच्या छातीतून दुधाची धार लागलेली आहे. म्हणजे एक स्त्रीचं रूप, मातृहृदय, मातृदेवता, मातृहृदय अशा प्रकारचं तिला दिसत होतं. आणि तिने जेव्हा गांधीजींना हे पत्र आहे तिचं, आणि त्याच्यात तिने असं म्हटलेलं आहे, गांधीजींना जेव्हा तिने हे स्वप्न सांगितलं तेव्हा गांधीजी म्हणाले की बघ, ही अत्यंत पवित्र अशा प्रकारची भावना आहे आणि त्याला जपलं पाहिजे. म्हणजे इथे वासनाच आपल्याला दिसत नाही आहे. म्हणजे आज जे अनेक पद्धतीने आरोप करत आहेत किंवा त्यांची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी त्यांची सगळी पत्र वाचली पाहिजेत. मार्गरेट स्लेडने किती पत्र लिहिलेली आहेत, मनू गांधीने किती पत्र लिहिलेली आहेत, आणि या पत्रातून त्यांनी सगळा तो कालखंड आपल्या पुढे जिवंत केलेला आहे, उभा केलेला आहे. त्याचबरोबर म्हणजे महात्मा गांधीजींचं अर्ध आयुष्य, त्यापेक्षाही जास्त आयुष्य हे तुरुंगातच गेलेलं आहे. मग त्यांनी स्त्रियांच्या बरोबर जे वर्तन केलं ते केव्हा केलं? जे लोक छिद्रांविषयी दृष्टीने बघतात, तर हा आपण विचारच करत नाही आहोत की जे खुलेआम राहत होते, ज्यांनी कम्युनिटी लिव्हिंग हा एक महत्वाचा मुद्दा जो होता तो अंमलात आणलेला होता. सगळे एकत्र राहत होते. आणि महात्मा गांधीजींची आलेली पत्र कस्तुरबा वाचत होती, त्यामुळे कस्तुरबांनाही माहिती होतं. आणि गांधीजींनी म्हणजे आज आपण गांधीजींच्याकडे म्हणजे आपल्या वाटेवर भेटलेला, आपल्याला कुटुंबात भेटलेली व्यक्ती असं ज्याप्रमाणे वाटतं, त्याचबरोबर आपल्याला महात्मा गांधी जाणवतात ते म्हणजे की त्यांचे पाय मातीचे आहेत, परंतु त्यांची प्रतिभा मात्र गगनावेरी जाणारी आहे. आणि त्यामुळे तो माणूस आपल्याला जास्त जवळचा वाटतो. तो आपल्याला जमिनीवरून चालत चालत नेतो. अख्खं आयुष्य त्यांचं चालण्यामध्ये गेलेलं आहे, आपल्या बरोबरीने लोकांना चालवलेलं आहे. आणि पुन्हा फक्त मातीवर इथे खाली बघत चालायचं नाही, तर उच्च विचारसरणी असली पाहिजे, हेही त्यांनी दाखवलेलं आहे. तर त्यांनी आपली जी मैत्री केली कोणा स्त्रियांच्या बरोबर केली असेल, पण ती बंद दाराच्या आड अशा प्रकारची मैत्री नव्हती. किंवा त्यांना एखादी बाई जरी आवडत असली, एखादी महिला आवडत होती आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या या सगळ्या महिला होत्या. म्हणजे सरोजिनी नायडू तर त्यांची किती चेष्टा करत असे, ती असं म्हणत असे की हा मिकी माऊस आहे असं म्हणायचे. तर अशा पद्धतीने चेष्टा मस्करी त्यांची चाललेली आहे. आणि त्या स्त्रियांच्या मनामध्येही कोणत्याही प्रकारचं किलमिश नव्हतं किंवा कलुषित अशा प्रकारची भावना नव्हती. आणि महात्मा गांधीजींच्या बाबतीमध्ये सुद्धा असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे एस्थर फारिंग जी आहे, तिला जे पत्र लिहिलं ना, तर ती असं म्हणत होती की मला तुमच्याकडे येऊन काम करायचंय. तर तिला त्यांनी काय सांगितलं की आधी तू तुझ्या कुटुंबाचं बघ, पण जेव्हा केव्हा तुला इथे यावंसं वाटेल त्यावेळेला तू निसंकोचपणाने आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या परिवारामध्ये, म्हणजे आपली बायको आहे, आपली मुलं आहेत, आपली इतर सगळा परिवार आहे, मोठा विस्तारित अशा प्रकारचा जो एक्सटेंडेड फॅमिली आपण ज्याला म्हणतो तसा आहे, आणि त्यामध्ये तुझं नेहमी स्वागत आहे असं तिने सांगितलेलं आहे. महात्मा गांधीजींनी आणखी एक अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की ते असं नेहमी म्हणत की माझ्यामध्ये एक स्त्री दडलेली आहे. म्हणजे अर्धनारी नटेश्वराचं जे आपण रूप बघतोय ना, की प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते, प्रत्येक बाईमध्ये एक पुरुष असतो, ते अर्धनारी नटेश्वराचं रूप असतं. पण त्याच्यातली कोणती भावना प्रभावी होते आणि आपण त्या नजरेने जेव्हा बघायला लागतो तेही अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि कस्तुरबा अतिशय महत्वाची स्त्री आहे गांधीजींच्या जीवनामधली, कारण महात्मा गांधींनी सत्याग्रहाची प्रेरणा ही कस्तुरबाकडून घेतलेली आहे. की ते असं म्हणत की कस्तुरबा जर नकार देत असेल तर ती इतक्या निग्रहाने द्यायची की त्यामुळे मला असं वाटतं की कोणालाही न दुखवता निग्रहाने आपण काम करू शकतो. हा सत्याचा आग्रह होता. आणि म्हणूनच महात्मा गांधींनी ही जी मूल्य दिलेली आहेत ती मूल्य
आज आपल्याला जगभर अशा पद्धतीने पसरलेली दिसत आहेत की जपानमधला एक तरुण इकडे येऊन त्याच्यामध्ये प्रार्थना करतो आणि गांधीजींच्या विषयी सांगतो, आणि आपल्याकडचं एक तरुण तिकडे परदेशामध्ये जातो आणि महात्मा गांधीजींच्या मूल्यांची वचनांची बीज कुठे कुठे रुजलेली आहेत ते शोधून काढतो. त्यामुळे हा जो गगनावेरी गेलेला वेलू आहे तो आज त्याला आपण साक्षी आहोत. म्हणजे लोक काहीही बोलत असू देत, परंतु आपल्याला माहिती आहे आणि या काळामध्ये, येत्या सगळ्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येईल की गांधी विचारच जगाला तारणार आहे, कारण त्याच्यामध्ये जो शांतीचा विचार आहे. आणि आज जे सांप्रदायिकता किंवा अन्य अशा आजच्या काळाशी जोडून ज्याप्रमाणे महात्मा गांधीजींच्या जीवनातील महिलांचा संदर्भ लावला निशाने, त्याप्रमाणे मला असं वाटतं की आज आपल्या ही काळाची गांधी विचार हा काळाची गरज आहे. शांती ही मानसिक स्वरूपाची शांती आहे, कौटुंबिक स्वरूपाची शांती आहे, सामाजिक स्वरूपाची शांती आहे आणि जागतिक स्वरूपाची सुद्धा शांती आहे. त्याची प्रेरणा आपल्याला महात्मा गांधीजींच्या जीवनामध्ये मिळालेली आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये महिलांचं काय स्थान आहे आणि स्त्री आणि पुरुष समानता कशी आहे या संदर्भात आपल्याला चांगले विचार ऐकायला मिळाले. त्याबद्दल निशाताई तुमचे मी अभिनंदन. आम्ही विश्वस्त म्हणून मी महात्मा गांधी स्मारकातर्फे आपले अभिनंदन करते. आणि सर्वांनी अतिशय शांतपणाने, कोणाला झोप आली नाही आणि त्यांनी डफली वाजवून आपली झोप उडवली असंही झालं नाही. आपण त्याची प्रार्थनाही ऐकत होतो. त्यामुळे तर अशी जाग येणं सुद्धा महत्वाची असते, कारण आपल्या मनामध्ये पण ते विचार सुप्त स्वरूपामध्ये असतात. तर सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.